हॅलो एव्हरीवन. तर आज आपल्याला बघायचं आहे ऑन या प्रिपोजिशन बद्दल. सगळ्यात पहिला यूज आहे ऑनचा, ते म्हणजे वाराच्या समोर. कधीही लक्षात ठेवायचं मित्रांनो, वाराच्या समोर आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? ऑनचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेनसडे, ऑन थर्सडे, ऑन फ्रायडे, ऑन सॅटरडे, ऑन संडे. नेहमी लक्षात ठेवायचं वाराच्या समोर ऑन ऑन ऑन. सेकंड यूज आहे ऑनचा, ते म्हणजे फेस्टिवलच्या समोर. नेहमी लक्षात ठेवायचं फेस्टिवलच्या समोर आपल्याला ऑनचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ऑन दिवाळी, ऑन दशहरा, ऑन मकर संक्रांत, ऑन गुढी पाडवा. तर लक्षात ठेवायचं फेस्टिवलच्या समोर ऑन. थर्ड यूज आहे ऑनचा, ते म्हणजे डेटच्या समोर. नेहमी लक्षात ठेवायचं कुठल्याही डेटच्या समोर आपल्याला कशाचा वापर करायचा आहे? तर ऑनचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, 15th ऑफ ऑगस्ट, 7th ऑफ जून, 15th ऑफ ऑक्टोबर. तर नेहमी लक्षात ठेवायचं डेटच्या समोर आपल्याला वापर करायचा आहे ऑनचा. चौथा आणि शेवटचा यूज आहे तो म्हणजे एखादी जर गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या वर असेल आणि कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर आपल्याला ऑनचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, दिस पेन इज ऑन द हँड, दिस पेन इज ऑन माय हेड. तर लक्षात ठेवायचं ऑनचे नेहमी चार युजेस आहेत. द फर्स्ट वन इज वाराच्या समोर, सेकंड वन इज फेस्टिवलच्या समोर, थर्ड वन इज डेटच्या समोर, अँड फोर्थ वन इज कशाच्या समोर मित्रांनो? तर एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीच्या वर असेल तेव्हा. ओके, तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.